संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील चिंचेवाडी गावात स्वर्गीय नाथा कावजी कोळेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने सामाजिक, राजकीय, सरकार, आध्यात्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवत श्रद्धांजली वाहिली आहे। सामाजिक कार्यकर्ते तथा ठाणे शहरात प्रतियश उद्योजक असलेले दानशूर व्यक्तिमत्व शंकरराव कोळेकर, डोंबिवली शहरात नामांकित शिक्षक संस्थेत कार्यरत असलेले भाऊसाहेब कोळेकर व प्रगतशील शेतकरी दिनकर कोळेकर यांचे परमपूज्य वडील स्वर्गीय नाथा कावजी कोळेकर यांचे प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने हरिभक्त पारायण रमेश महाराज तांबडे यांचा श्रुश्राव्य अशी कीर्तन सेवा पार पडली। रमेश महाराज तांबडे यांनी मुलांच्या जीवनात बाप नावाची भूमिका कशी असते असे प्रेरणादायी प्रमाण दाखले उदाहरण देत मुलांच्या आयुष्यात बापाची महती पटवून दिली आहे। यावेळी भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्हाध्यक्ष खंडेराव पाटील, संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील, सह्याद्री शिक्षण संस्थेतील आदर्श शिक्षक SM खेमनर सर, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक कुणकर साहेब, लक्ष्मण बर्गे दळे सर, नाशिक जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते दीपक सुळके, बुवाजी खेमनर, भाऊसाहेब कुदनर, किशोर पाटील खेमनर, लहानू पाटील खेमनर, भाऊसाहेब डोलनर, बाळासाहेब खेमनर, योगेश खेमनर, सूर्यभान खेमनर, भाऊसाहेब वाघमोडे, रामदास दुळगंड, दिनकर दुळगंड, सोपान वाघमोडे आदी मान्यवरांनी शब्दरूपी श्रद्धांजली अर्पण केली। यांनाही आमच्या परिवाराच्या वतीने धन्यवाद देतो आणि या ठिकाणी एक 2-4 श्रद्धांजली होणार आहेत। त्या मान्यवरांना विनंती की आपण थोडक्यात श्रद्धांजली या ठिकाणी द्यायची आहे आणि श्रद्धांजली झाल्याच्या नंतर पसाय दानाच्या रूपाने सामुदायिक श्रद्धांजली होईल आणि त्याच्यानंतर सर्व पाहुण्यांना विनंती आहे की कृपया महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये। कैलासवासी, वैकुंठवासी आमचे मामा नाथा कावजी कोळेकर या मामांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। मामांच्या वर्षश्राद्धानिमित्त जे आमच्या गावचे भूषण रमेश महाराज तांबडे यांनी जी कीर्तनरूपी सेवा दिली त्याबद्दल मी महाराजांचा आभार मानतो, भजनी मंडळाचा आभार मानतो। मामांच्या पाश्चात 3 मुलं 3 मुली, बंधू, पुतण्या मोठा परिवार आहे। या परिवाराला जे दुःख झालं हे दुःख सहन करण्याची परमेश्वराने त्यांना ताकद द्यावी। मी डिग्रस गावच्या विविध संस्थांच्या वतीनं, आमच्या खेमनर कुटुंबियाच्या वतीनं या मामांना अखेरची भावपूर्वक आदरांजली वाहतो आणि थांबतो। यानंतर याच गावचे बुवाजी बाबा पाटील खेमनर 2-2 मिनिटांमध्ये प्रत्येकाने आपलं मनोगत व्यक्त करायचं। आज त्यांच्या मुलांनी कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचे हरिक वाटे देवा या उक्तीप्रमाणे अत्यंत सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। खरं तर आई वडिलांच्या ऋणातून कोणीच मुक्त होऊ शकत नाही, परंतु त्यांनी या स्वरूपात थोडा का होईना वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी या ठिकाणी हा कार्यक्रम केला। असो, त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबियाला, त्यांच्या आप्तेष्ट नातेवाईकांना जे दुःख झालेलं आहे त्या दुःखातून सावरण्याची परमेश्वरानं त्यांना शक्ती द्यावी व त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभावी अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो माझ्या व माझ्या कुटुंबियाच्या वतीनं। तसेच या ठिकाणी साकूर पठारबागचे नेते बाळासाहेब कोंडाजी पाटील खेमनर यांच्याही वतीनं भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो। सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक संस्थेचे सर SM सर, आदर्श शिक्षक। कैलासवासी नाथाजी काका कोळेकर यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त उपस्थित बंधू आणि भगिनी, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या परिसराचं भूषण हरिभक्त पारायण रमेश महाराज तांबडे यांनी खूप चांगल्या प्रकारची कीर्तन सेवा या ठिकाणी दिलेली आहे। त्यांचे मी या परिसराचे मनपूर्वक आभार मानतो। या काकांना आज 1 वर्ष झालेलं आहे। त्यांनी अतिशय काबाड कष्टाने, मेहनतीने आपल्या मुलांवर संस्कार केले, शिकवलं आणि एक समाजामध्ये नावलौकिक मिळवणारं कुटुंब म्हणून ते आज वावरत आहे। अशा या काकांना मी माझ्या परिवाराच्या वतीने, अंबोरे ग्रामस्थांच्या वतीने आणि सह्याद्री परिवाराच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो। योगेश पाटील खेमनर। दुःखद अंतःकरणाने उपस्थित बंधू आणि भगिनी, आज 1 वर्षापूर्वी कैलासवासी नाथाबाबा कोळेकर यांचं दुःखद असं निधन झालं।
त्यांच्या या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने ज्यांनी कीर्तनरूपी सेवा दिली असे तांबडे महाराज यांचे या ठिकाणी आभार मानतो व सर्व उपस्थितांच्या वतीने तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले पठार भागाचे नेते बाळासाहेब कोंडाजी पाटील किन्नर यांच्याही वतीने या नाथाबाबांच्या आत्म्यास भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो. लहानू पाटील खेमनर. दुःखित अंधकरणाने उपस्थित बंधू आणि बहिणी, गेल्या 1 वर्षापूर्वी आदरणीय कैलासवासी नाथाजी कावजी कोळेकर यांचे दुःखद असं निधन झालं. त्यांच्या जाण्याने या कुटुंबात दुःख होणं साहजिक आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती या कुटुंबास मिळो, तसेच गेलेल्या आत्म्यास आपल्या चरणी विलीन करून घेऊ अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करून थांबतो. यानंतर दळे सर. यानंतर सिन्नर परिसराचा भूषण दीपक भाऊ सुडके. आमचे अतिशय जिवलग मित्र शंकरराव कोळेकर यांचे वडील नाथाबाबांना जाऊन त्या अर्थानं 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. 1 वर्ष हा कालावधी तसा या कुटुंबासाठी अतिशय क्लेशदायी ठरलेला आहे. कारण घरातून वडील माणूस ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्या घरामध्ये जी पोकळी निर्माण होते ती पोकळी निश्चितपणे ते अनुभवत आहेत. बाबांनी आपल्या या कुटुंबातील मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीचं सुसंस्कृत असं शिक्षण आणि त्यांना घडवलेलं आहे आणि म्हणूनच आज त्यांचे सगळे मुलं अतिशय चांगल्या पदावर राजकारणामध्ये असतील, शिक्षण पेशामध्ये असतील, अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. अशा या बाबांना मी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं मी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. दीपक भाऊ सुडके. आमचे मार्गदर्शक आदरणीय शंकरराव कोळेकर यांचे वडील नाथाबाबा यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे. मी माझ्या परिवाराच्या वतीने सिन्नर तालुका धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने बाबांना या ठिकाणी आदरांजली वाहतो आणि थांबतो. यानंतर किशोर पाटील खेमनर. दुःखित अंधकरणाने उपस्थित बंधू आणि भगिनी, गेल्या वर्षभरापूर्वी आदरणीय स्वर्गीय नाथाबाबा कोळेकर यांचं दुःखद असं निधन झालं. या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर त्यांच्या कुटुंबियास देऊ व त्यांच्या आत्म्यास परमेश्वर आपल्या चरणी लीन करून घेऊ अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो व मी माझ्या कुटुंबाच्या वतीने उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो. यानंतर माजी PSI कोणगर साहेब. चालू करा. भगिनींनो, 1 वर्षापूर्वी नाथाबाबा कावजी कोळेकर यांचं वृद्धापकाळानं दुःखद निधन झालं. त्यांच्या पश्चात आमचे मित्र, त्यांचे 3 मुलं दिनकर, शंकर आणि भाऊसाहेब यांना जे दुःख झालं या दुःखातून आपण त्यांना धीर देण्यासाठी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहोत. परमेश्वर त्या बाबांच्या आत्म्यात चिर शांती देव अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि उपस्थित सर्वांच्याच वतीने बाबांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. साकूर परिसराचं भूषण आदर्श सरपंच ते आदर्श मार्केट सभापती शंकरराव पाटील खेमनर. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, गेल्या 1 वर्षापूर्वी आदरणीय नाथाबाबा कोळेकर यांचं वृद्धापकाळानं दुःखद असं निधन झालं आणि आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय नाथाबाबा कोळेकर यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. सर्वांनी जागेवर चप्पल काढून उभे राहा. 5 जणांसाठी.
डिग्रस गावचे जय हनुमान भजनी मंडळ, मृदुंगाचार्य भाऊसाहेब महाराज रुपनर, गायनाचार्य शिवनाथ पवार, पंचपिंड महाराज बाबासाहेब माळी, दामू खेमनर, गणपत होडगर, बाबूराव होडगर, यमाजी रुपनर, शिवाजी तांबडे, रामा खेमनर, तुकाराम होडगर आदींनी कीर्तनात साथ दिली। या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। महासत्ता न्यूजसाठी नवनाथ वावरे, संगमनेर।